मिथुन राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्या। जी गोष्ट अशक्य वाटत होती तिची सुरुवात आता शक्यतेत बदलू लागणार आहे। नमस्कार मिथुन राशी, आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीसाठी 15 जून 2026 रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येचे विशेष संकेत, दैवी योग आणि या आयुष्यात घडू शकणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी। मंडळी, प्रत्येक अमावस्या काही ना काही संदेश घेऊन येते, परंतु काही अमावस्या अशा असतात ज्या केवळ पंचांगातील तिथी राहत नाहीत, तर त्या जीवनातील एका नवीन पर्वाची सुरुवात ठरतात। 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या अशाच विशेष क्षणांपैकी एक मानली जाते। सोमवार आणि अमावस्या यांचा संयोग प्राचीन परंपरेत अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे। शिवतत्व, आत्मचिंतन, जुन्या ऊर्जांचा अंत आणि नवीन शक्यतांचा जन्म यांचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते। मिथुन राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, जिज्ञासू, संवाद कुशल आणि सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या स्वभावाच्या असतात। पण अनेकदा त्यांच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडते। त्यांच्याकडे क्षमता खूप असते, कल्पना भरपूर असतात, पण योग्य वेळ आणि योग्य संधी यांची वाट पाहावी लागते। गेल्या काही महिन्यात अनेक मिथुन राशीच्या लोकांना असे वाटले असेल की आयुष्य एका जागी थांबले आहे। प्रयत्न सुरू आहेत पण परिणाम दिसत नाहीत। काही लोकांनी नात्यांमध्ये संघर्ष अनुभवला असेल, काहींनी आर्थिक चिंता असतील, तर काहींना माझा खरा मार्ग कोणता हा प्रश्न सतावत असेल। पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर करून स्पष्टता आणण्याचे काम करू शकते। अनेक दिवसांपासून धुक्यात हरवलेला रस्ता जसा अचानक दिसू लागतो, तसाच काहीसा अनुभव काही मिथुन राशीच्या व्यक्तींना येऊ शकतो। विश्व तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। कदाचित नवीन संधी, नवीन विचार, नवीन व्यक्ती किंवा स्वतःमधील एखादी नवीन ताकद। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा अपयश नव्हता। काही वेळा ब्रह्मांड योग्य वेळी येईपर्यंत आपल्याला थांबवते, कारण चुकीच्या वेळी मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण योग्य वेळी मिळालेली गोष्ट आयुष्य बदलून टाकते। मिथुन राशी, सोमवती अमावस्येनंतर दिसणारे 10 रहस्यमय शुभ संकेत। हे संकेत दिसले तर समजा ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातील बंद दारांवर पुन्हा टकटक करत आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेकदा अशा घटना घडतात ज्यांचे उत्तर लगेच सापडत नाही। काही गोष्टी नियतीने आधीच ठरवल्या आहेत असे वाटते, तर काही गोष्टी अचानक बदलून जातात। 15 जूनच्या सोमवती अमावस्येनंतर काही मिथुन राशीच्या व्यक्तींना असे अनुभव येऊ शकतात की जणू ब्रह्मांड त्यांना काही संकेत देत आहे। हे संकेत भविष्य निश्चित करतात असे नाही, परंतु अनेक परंपरांमध्ये त्यांना सकारात्मक बदलांची चाहूल मानले जाते। पहिला संकेत आहे वारंवार एकच स्वप्न पडू लागणे। जर अमावस्येनंतर काही दिवस तुम्हाला वारंवार एकाच ठिकाणाचे, मंदिराचे, नदीचे, जुन्या घराचे किंवा एखाद्या व्यक्तीचे स्वप्न पडू लागले, तर ते तुमच्या मनातील अपूर्ण अध्याय पूर्ण होण्याची इच्छा दर्शवत असू शकते। अनेकदा स्वप्नांमधून मन आपल्याला सांगत असते की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे। काही मिथुन राशीच्या व्यक्तींना असे वाटू शकते की स्वप्नातील दृश्ये इतकी स्पष्ट आहेत की ती केवळ कल्पना नाहीत। अशा वेळी घाबरण्याची गरज नसते। हा संकेत तुमच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या बदलाची मानसिक तयारी सुरू असल्याचे दर्शवू शकतो। दुसरी घटना आहे अचानक जुनी व्यक्ती संपर्कात येणे। कित्येक वर्ष कोणतीही बातमी नसलेली व्यक्ती अचानक संदेश पाठवते, फोन करते किंवा भेटते। हा फक्त योगायोग असू शकतो, पण काही वेळा अशा भेटी आयुष्यात नवीन दिशा घेऊन येतात। त्या व्यक्तीमुळे एखादी संधी, एखादी माहिती किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या आयुष्यात येऊ शकतो। मिथुन राशीसाठी हा संकेत विशेष मानला जातो, कारण तुमच्या राशीचा संबंध संवाद आणि संपर्काशी जोडला जातो। तिसरी घटना आहे एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडणे। बराच काळ शोधूनही न सापडलेली वस्तू अचानक समोर येते। किल्ली, जुना फोटो, एखादे पत्र किंवा तुमच्यासाठी भावनिक महत्त्व असलेली वस्तू। अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये हा संकेत हरवलेली ऊर्जा किंवा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचे प्रतीक मानला जातो। जणू भूतकाळातील एखादा धडा पुन्हा समोर येऊन तुम्हाला पुढील मार्ग दाखवत आहे। चौथी घटना आहे रात्री अचानक मनात प्रचंड स्पष्टता येणे। कधी कधी अनेक महिन्यांपासून एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसते, पण एका शांत रात्री अचानक मनात विचार स्पष्ट होतात। मला पुढे काय करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते। ही स्पष्टता बाहेरून कुणी देत नाही, ती आतून निर्माण होते। मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन नेहमी विचारांनी भरलेले असते, त्यामुळे अचानक आलेली ही शांत स्पष्टता हा एक मोठा शुभ संकेत मानला जाऊ शकतो। पाचवी घटना आहे वारंवार एकाच प्रकारचे अंक दिसणे।
इतर कोणतीही संख्या सतत दिसणे हा अनेक लोकांच्या अनुभवाचा भाग असतो. घड्याळात, बिलावर, वाहन क्रमांकावर किंवा फोन नंबरमध्ये हे अंक वारंवार दिसू लागले तर काही लोक त्याला ब्रह्मांडाकडून मिळणारा संकेत मानतात. यामागे वैज्ञानिक निश्चित पुरावा नसला तरी अनेकांना अशा क्षणी आशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार मिळतात. 6वी घटना आहे अचानक नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा होणे. मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रवास आणि नवीन अनुभव आवडतात, पण जर अचानक एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर तो फक्त प्रवासाचा विचार नसू शकतो. तो तुमच्या जीवनात नवीन अनुभव, नवीन लोक किंवा नवीन संधी येण्याचा मानसिक संकेत असू शकतो. काही वेळा अशा प्रवासांमधून मिळालेली एक छोटी भेट सुद्धा आयुष्याचा मार्ग बदलते. 7वी घटना आहे नकारात्मक लोकांपासून आपोआप अंतर निर्माण होणे. पूर्वी ज्या लोकांच्या मतांचा तुमच्यावर खूप प्रभाव होता त्यांचे शब्द आता मनाला तितकेसे लागत नाहीत. काही नाती हळूहळू दूर जाऊ लागतात. सुरुवातीला हे दुःखद वाटू शकते, पण नंतर लक्षात येते की हे अंतर तुमच्या मानसिक शांततेसाठी आवश्यक होते. हा संकेत अनेकदा नवीन आणि अधिक सकारात्मक लोकांना आयुष्यात जागा मिळवण्यापूर्वी दिसतो. 8वी घटना आहे स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होणे. काही काळापासून तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल, पण अचानक एखाद्या प्रसंगात तुम्ही तुमची क्षमता ओळखता. एखादे कौशल्य, एखादा विचार किंवा एखादा निर्णय तुम्हाला जाणवून देतो की तुम्ही समजत होता त्यापेक्षा खूप अधिक सक्षम आहात. हा क्षण साधा वाटू शकतो, पण भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात असू शकतो. 9वी घटना आहे एखादी अनपेक्षित शुभ बातमी मिळणे. ही बातमी मोठीच असावी असे नाही. एखादा फोन, एखादा संदेश, एखादे निमंत्रण किंवा एखादी संधी, पण ती बातमी तुमच्या मनात आशेचा नवीन दिवा पेटवू शकते. अनेकदा आयुष्य बदलणाऱ्या घटना खूप छोट्या स्वरूपात सुरू होतात, त्यामुळे अशा संधींकडे दुर्लक्ष करू नका. 10वी घटना आहे भविष्याबद्दल भीतीऐवजी उत्सुकता वाटू लागणे. हा सर्वात मोठा आणि सर्वात रहस्यमय शुभ संकेत आहे, कारण परिस्थिती अजून बदललेली नसते, पण मन बदललेले असते. पूर्वी जिथे भीती होती तिथे आता आशा असते. पूर्वी जिथे शंका होती तिथे आता उत्सुकता असते. तुम्हाला वाटू लागते की पुढे काहीतरी चांगले घडू शकते. ही भावना म्हणजेच नव्या अध्यायाची पहिली चाहूल असेल. मिथुन राशी, प्रत्येक संकेतांचा अर्थ चमत्कार होईल असा नसतो, पण काही संकेत आपल्याला थांबून स्वतःकडे पाहण्याची संधी देतात. सोमवती अमावस्येनंतर जर तुमच्या आयुष्यात यापैकी काही गोष्टी घडू लागल्या तर त्याकडे आशेच्या नजरेने पहा. कदाचित ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन दारे उघडण्याची तयारी करत असेल. कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादा बंद अध्याय संपत असेल आणि कदाचित अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होतात त्या नव्या सुरुवातीची चाहूल तुम्हाला या संकेतांमधून मिळत असेल. काही वेळा नशीब बदलण्याआधी विश्व मोठा आवाज करत नाही, ते फक्त काही सूक्ष्म संकेत पाठवतं. ज्यांना ते संकेत दिसतात त्यांना पुढील पहाटेची चाहूल आधीच लागते.